नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत सुप्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी भावे यांच्या संबंधी। बॉलिवूड किस्मत या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत। मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टी देखील गाजवली। अशाच कलाकारांपैकी एक अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे। अशी बनवा बनवी या आयकॉनिक मराठी चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे। या चित्रपटात त्यांनी परिधान केलेली लिंबू कलरची साडी खास गाजली। अभिनेत्री अश्विनी भावे यांच्या निखळ सौंदर्याने चाहत्यांना नेहमीच मोहित केले। मराठीतच नाही तर हिंदी आणि कन्नड मनोरंजन विश्वातही त्यांनी आपल्या दमदार अभिनयाचा जलवा दाखवला। अश्विनी भावे यांचा जन्म 7 मे 1972 रोजी मुंबईत झाला। मुंबईतील साधना विद्यालय आणि रुपारेल कॉलेजमधून त्यांनी आपली पदवी शिक्षण पूर्ण केले। त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथून फिल्म संबंधित विषयात पदविका देखील मिळविली। शिक्षणात हुशार विद्यार्थिनी असलेल्या अश्विनी भावे यांना सुरुवातीपासूनच मनोरंजन विश्व खुणावत होते। कॉलेजमध्ये असताना त्यांनी मराठी नाटकामधून काम करण्यास सुरुवात केली। हळूहळू त्यांनी छोट्या पडद्याच्या दिशेने आपला मोर्चा वळविला। अंतरिक्ष नावाच्या विज्ञान विषयक मालिकेमधून त्यांनी टीव्ही विश्वात पदार्पण केले होते। यानंतर युग पुरुष या गाजलेल्या मालिकेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली। या मालिकेनंतर मात्र त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही। या मालिकेनंतर त्यांच्याकडे बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या। यानंतर त्यांची पावले मोठ्या पडद्याच्या दिशेने वळली। शाबास सुनबाई, वजीर, अशी ही बनवा बनवी अशा चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या। अशी बनवा बनवी या चित्रपटाने त्यांच्या करिअरला कलाटणी दिली। या चित्रपटानंतर त्यांच्याकडे बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या। अखेर त्यांनी हिना या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली। हिना हा चित्रपट त्याकाळी सर्वात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक होता। या चित्रपटातील देर ना हो जाए कहीं देर ना हो जाए हे गाणे अश्विनी भावे यांच्यावर चित्रित केले गेले होते। ते आजही अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये आहे। कारकीर्द यशाच्या शिखरावर असतानाच त्यांनी लग्न करून परदेशी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता। तर आता जाणून घेऊया किशोर बोपर्डीकर आणि अश्विनी भावे यांच्या लव्ह स्टोरीबद्दल। याबद्दल अश्विनी भावे म्हणतात की आम्ही पहिल्यांदा बंधन या चित्रपटाच्या सेटवर आम्ही भेटलो। त्या चित्रपटाचं शूटिंग हैदराबादमध्ये झालं होतं। त्यानंतर आम्ही बऱ्याच वेळा भेटलो। आम्ही गप्पा मारायचो। त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला। त्याचा चित्रपटसृष्टीसोबत काहीही संबंध नव्हता। आता आपण बोलूया अश्विनी भावे यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीबाबत। अश्विनी भावे यांनी विनय लाड दिग्दर्शित घोलात घोल 1988 या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत प्रवेश केला, ज्यामध्ये तिने लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय चव्हाण यांच्यासोबत भूमिका केल्या होत्या। त्यानंतर त्यांनी 1989 मध्ये अशी ही बनवा बनवी आणि कळत नकळत हे 2 चित्रपट दिले। 2 वर्षानंतर अश्विनी भावे यांनी ऋषी कपूर आणि झेबा बख्तियार यांच्यासोबत मुख्य कलाकारांचा एक भाग म्हणून 1991 मध्ये आलेला हिना चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले। रणधीर कपूर दिग्दर्शित हा चित्रपट हिट ठरला आणि अश्विनी भावे यांना हिंदी चित्रपटसृष्टीत लोकप्रियता मिळाली। पुढील वर्षी त्यांनी मीरा का मोहन आणि हनीमून या 2 चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या, जे दोन्ही चित्रपट सरासरी हिट ठरले आणि नंतरच्या चित्रपटात त्यांना मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या। अश्विनी भावे यांच्याकडे 1993 मध्ये अनेक चित्रपट आले होते, परंतु त्यांचा सर्वात लोकप्रिय चित्रपट होता दिग्दर्शक सिकंदर भाटी यांचा सैनिक, ज्यामध्ये
तिने अक्षय कुमार आणि फरहीन यांच्याबरोबर भूमिका केल्या होत्या. या चित्रपटात त्यांनी अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका केली होती आणि त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. अशा अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटामध्ये नावलौकिक प्राप्त करणाऱ्या या अभिनेत्री आता अमेरिकेत स्थायिक झाल्या आहेत. त्यांच्या अभिनयाला सलाम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.